महिन्याच्या 2 तारखेला मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांसमोर महापालिकेच्या आयुक्त दालनामध्ये जी मीटिंग झाली होती आणि त्या मीटिंग मध्ये जे विषय दहिसर विधानसभेचे डिस्कस झालेले होते त्यातली एक परिपूर्ती म्हणजे आमचे सुधीर फडके ला जो आम्हाला गोकुळ आनंद पर्यंत जो 2.25 किलोमीटरचा फेरा घालून मुंबईला टर्न घ्यावा लागत होता त्याला अंडरग्राउंड आपण सबवे देऊन त्याचं टेंडर काढून वर्क ऑर्डर देऊन काल त्याचं भूमिपूजन झालं। हे गेल्या मीटिंग मध्ये ठरल्याप्रमाणे त्याचं काम पूर्ण झालेलं आहे। दुसरा विषय होता की दहिसर ते सुधीर फडके कांदरपाडा दहिसर ते सुभाषचंद्र बोस हा जो 5 किलोमीटरचा ब्रिज ज्याची वर्क ऑर्डर दिलेली आहे पण त्याचं भूमिपूजन होत नाहीये तर त्याचं डिस्कशन झालं। त्याला एक एन्व्हायरमेंट क्लिअरन्स सर्टिफिकेट बाकी आहे ते केंद्र सरकारकडनं एन्व्हायरमेंट क्लिअरन्स सर्टिफिकेट आलं तर जो कोस्टल हायवे आहे जो वर्सोवा पासून दहिसर पर्यंत दहिसर टू नीरा रोड ह्याचं सुद्धा आज डिस्कशन झालं आणि त्याच्यामधले पहिला टप्पा जो आहे तो दहिसर कांदरपाडा ते सुभाषचंद्र बोस याचं एन्व्हायरमेंट क्लिअरन्स आल्यानंतर त्याचं भूमिपूजन करून काम चालू होईल। तिसरा विषय महत्वाचा म्हणजे भगवती हॉस्पिटल जे भगवती हॉस्पिटल आहे ते भगवती हॉस्पिटलचं ज्याप्रमाणे काम चालत होतं ते अतिशय मंदगतीने काम चालत होतं। आदरणीय केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी आणि आपल्या उत्तर मुंबईचे लोकप्रिय खासदार यांनी मागे भगवती हॉस्पिटलला एक मीटिंग घेतली होती आणि ह्या मीटिंग मध्ये किती कामाचा प्रोग्रेस होतो त्याप्रमाणे गेल्या मीटिंग मध्ये आपण प्रोग्रेस घेतला आणि ह्या मीटिंग मध्ये जे आमचे फायरचे अधिकारी आहेत त्यांच्याकडून एक एनओसी पाहिजे ती एनओसी मिळाल्यानंतर 6 फ्लोर पर्यंत जे काम पूर्ण झालेलं आहे ते लवकरात लवकर जनतेसाठी लोकार्पण करण्याच्या बाबतीत आज चर्चा झालेली आहे। आणि भगवती हॉस्पिटल जुनं आहे ह्या जुन्या हॉस्पिटल मध्ये सर्व यंत्रणा आहेत जुन्या हॉस्पिटल मध्ये स्टाफ अवेलेबल आहे त्यामुळे ते पूर्ण नवीन हॉस्पिटल मध्ये शिफ्ट करून लोकांना सुविधा द्यायची हे प्रश्न लागून घेतलेले आहे। तिसरा म्हणजे चौथा प्रश्न महत्वाचा की जे धारावीच्या लोकांना दहिसर चेक नाक्याची जी ऑप्रा नाक्याची जागा होती तिकडे आणू नये आणि त्यांना तिकडे घर देऊ नये त्याच्यासाठी मी आयुक्तांकडे सुद्धा याबाबत पत्रव्यवहार केला होता। एसआरएना पण सांगितलं होतं मुख्यमंत्र्यांना पण सांगितलं तर मागच्या मीटिंग मध्ये त्याबद्दल पियुषजींनी स्वतः आयुक्तांना सांगितलेलं होतं। तर आपण मागणी केलेली आहे की मुंबईमध्ये बाहेर गावून येणाऱ्या ज्या बसेस आहेत त्यांचं इलिगल पार्किंग रस्त्यावरती होते तर सदर जागेमध्ये वाहतूक तळ तयार करण्यात यावं जेणेकरून फक्त बाहेर गावून येणाऱ्या बसेस नाही तर स्कूल बसेस असतील इलिगल दुसरे पार्किंग असेल हे सर्व पार्किंग झोन तिकडे पार्क तयार केला तर खूप मोठा फायदा या उपनगरातील आमच्या सर्वच विधानसभेला होणार आहे। ही अशा मागण्या केलेल्या आहेत आणि आम्हाला सांगण्यास आनंद होतोय की आमचे केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी आल्यानंतर अनेक कामाला गती प्राप्त झाल्या। त्याचप्रमाणे एक जो एअरपोर्ट अथॉरिटीचा विषय आहे दहिसरचा त्याचा पण पाठपुरावा केंद्रीय मंत्री आमचे त्यांच्यासोबत पियुषजी करतायत। आता फायनल टप्प्यावर आलेले आहे की कॅबिनेटची मंजुरी घेतल्यानंतर हा एअरपोर्ट अथॉरिटीचा सुद्धा प्रश्न सुटेल। धन्यवाद।